नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कुरळ पोलिसांची दमदार कामगिरी। म्हैशी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना केले जेरबंद। 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कुरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 17/8/2024 रोजी ठाणापुणे तालुका वाळवा येथील जनावरांच्या शेडमधून म्हैस चोरी गेल्याची फिर्याद प्रकाश तुकाराम फारणे यांनी दाखल केली। तसेच 18/7/2024 रोजी हनुमंत सर्जेराव पाटील राहणार कारवे तालुका वाळवा यांच्याही जनावरांच्या शेडमधून म्हैस चोरी गेल्याची फिर्याद नोंद केली होती। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी एक पथक तयार करून तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी, पोलीस नाईक साठे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चंद, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल शुभम पाटील यांची टीम तयार करून पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज आधारे संशयित वाहनाचा शोध घेऊन तसेच गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी तेजस बाबुराव कदम, वय वर्ष 28, राहणार शे माळवाडी परीट गल्ली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, बाबासो आनंदा कांबळे, वय वर्ष 44, राहणार कारवे तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली 2 म्हैसाणा जातीची म्हैस तसेच म्हैस विक्रीची रोख रक्कम तसेच चोरी करताना वापरलेले वाहन छोटा हत्ती महिंद्रा पिकअप गाडी असे एकूण 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदर म्हैशी गुन्ह्यातील फिर्यादी प्रकाश तुकाराम फारणे राहणार ठाणापुणे तसेच फिर्यादी हनुमंत सर्जेराव पाटील कारवे यांना जनावरे परत करण्यात आली आहेत। अधिक तपास कुरळ पोलीस ठाणे करत आहे। कुरळ पोलीस ठाणे येथे फिर्यादी प्रकाश तुकाराम फारणे राहणार ठाणापुणे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक 152/24 भारतीय न्याय संहिता कलम 303/303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्या शेडमधून एक म्हैस चोरीला गेली होती। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम, माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी इस्लामपूर मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आलं। तेथील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला। त्यांची नावे तेजस बाबुराव कदम, वय 28 वर्ष, राहणार शिये माळवाडी, तसेच बाबासो आनंदा कांबळे राहणार कारवे तालुका वाळवा यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक म्हैस आपण ताब्यात घेण्यात आली आहे। त्याची किंमत अंदाजे 55,000 रुपये आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी 1 महिन्यापूर्वी 132/2024 कलम 305 प्रमाणे गुन्हा नोंद आहे। त्यामध्ये 2 म्हैशी चोरीला गेल्या होत्या। त्याही गुन्ह्यातील त्यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्या गुन्ह्यामधील एक म्हैस किंमत अंदाजे 30,000 रुपये आणि तशीच दुसरी म्हैस जी त्यांनी विकली होती त्यातील पैसे आपण रिकव्हर करण्यात आले आहेत। सदर 2 गुन्ह्यामध्ये त्यांनी 2 वाहन यांचा वापर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक बुलेरो पिकअप गाडी आहे, अंदाजी किंमत 3 लाख रुपये, आणि दुसरा छोटा हत्ती आहे, तिची अंदाजी किंमत 70,000 रुपये। असा एकूण 2 आरोपींकडून 4,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर 2 आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत।